मुंबई सारख्या शहरात रोज हजारो लोक येतात जातात, पण या शहरात एक असं ठिकाण आहे जिथे दररोज गावाखेड्यातून आलेल्या डोळ्यात एकच भावना दिसते, ती म्हणजे भीती आणि आशा. कारण ते लोक पर्यटनासाठी किंवा कामासाठी आलेले नसतात, ते आलेले असतात एका शेवटच्या आधारासाठी, म्हणजेच केईएम रुग्णालय. छोट्या आजारापासून ते मोठ्या आजारापर्यंत सगळे उपचार करणारा केईएम रुग्णालय महाराष्ट्राच्या एखाद्या लहानशा गावातून आलेल्या प्रत्येक रुग्णाची गोष्ट जवळपास सारखीच असते. कधी अचानक ताप वाढतो, कधी अपघात होतो, कधी तब्येत इतकी बिघडते की घरात सगळे घाबरून जातात. मग घरचे लोक एकत्र येतात, पैसे जमावतात, ओळखी शोधतात आणि कुठून तरी मुंबईचा मार्ग निघतो. पण या प्रवासात त्यांना मुंबई शहर दिसत नाही, त्यांना दिसतं फक्त केईएम रुग्णालय. या रुग्णालयाचं नाव ऐकलं की अनेकांच्या मनात एकच भावना येते, इथे गेलो तर काहीतरी मार्ग निघेलच. आणि म्हणूनच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक इथे पोहोचतात, कोणी ट्रेनने, कोणी बसने, तर कोणी कर्ज काढून. पण सगळ्यांच्या मनात एकच आशा असते, आपला माणूस वाचावा. मात्र आता महाराष्ट्रातल्या करोडो कुटुंबांना त्यांच्या अत्यंत कठीण काळात ज्या हॉस्पिटलने साथ दिली त्याच्याच नावावरून आज वाद सुरू आहे. हा वाद नेमका काय आहे? केईएम रुग्णालयाचं नाव हे बदललं जाणार का? हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केईएम रुग्णालय आज आपल्या 100 वर्षांच्या प्रवासावर पोहोचलाय. मात्र या शतकपूर्तीनंतर इथे चर्चा उपचाराची नाहीये, तर नाव बदलण्याची सुरू झाली आहे. इतिहास पाहिला तर 1926 साली काही भारतीय डॉक्टरांच्या कल्पनेतून या मेडिकल कॉलेजची आणि रुग्णालयाची सुरुवात झाली. त्यावेळी भारत हा ब्रिटिशांच्या ताब्यात होता. रुग्णालयासाठी जागा आणि निधी हे ब्रिटिश सरकारनेच दिलं होतं. म्हणूनच त्या काळातील राजा दुसरा एडवर्ड यांच्या स्मरणार्थ या रुग्णालयाला किंग एडवर्ड मेमोरियल म्हणजेच केईएम हे नाव देण्यात आलं. त्यावेळी मेडिकल कॉलेजला मात्र सेठ गोवर्धन दास सुंदरदास या भारतीय दानशूर व्यक्तीचं नाव देण्यात आलं होतं. अशा प्रकारे हे रुग्णालय भारताच्या आरोग्य व्यवस्थेचा एक मजबूत असा पाया बनत गेला. मात्र आता राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महानगरपालिकेला प्रस्ताव दिला की केईएम म्हणजेच किंग एडवर्ड मेमोरियल हे नाव बदलून कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय ठेवावं, आणि तो मंजूरही झाला. त्यांचा उद्देश हा ब्रिटिश काळातील नाव काढून भारतीय संस्कृतीला साजेसं नाव देण्याचा आहे. मात्र हा प्रस्ताव मंजूर झाल्यानंतरच मुंबईत मोठा राजकीय वाद निर्माण झालाय. या निर्णयाला उद्धव ठाकरेंची शिवसेना, मनसे आणि रुग्णालयातील डॉक्टर संघटना यांनी जोरदार विरोध केलाय. त्यांचं म्हणणं आहे की केईएम हे फक्त नाव नाहीये, तर एक ऐतिहासिक अशी ओळख आहे जी लाखो लोकांच्या भावनांशी जोडली गेली आहे. दुसरीकडे काही लोकांचं मत आहे की ब्रिटिश काळातील नाव बदलून भारतीय नाव देणं हे योग्य आहे. त्यामुळेच हा वाद आता फक्त राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर तो इतिहास, ओळख आणि भावना यांच्यात अडकला गेलाय. इतकी वर्ष गप्प राहून आता 100 वर्षांनंतर नाव बदलायचे, पण नाव बदलणं हे खरंच गरजेचं आहे का? कारण या सगळ्यात महत्वाचा मुद्दा मात्र दुर्लक्षित होतोय, तो म्हणजे केईएमची सध्याची अवस्था. आजही हे रुग्णालय दररोज हजारो रुग्णांवर उपचार करतं. डॉक्टर आणि कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत, पण रुग्णांची गर्दी इतकी मोठी आहे की संपूर्ण व्यवस्था ही तणावाखाली आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबासाठी हे अजूनही सर्वात मोठं सरकारी रुग्णालय आहे, जिथे खासगी हॉस्पिटल परवडत नाही, म्हणून लोक शेवटचा पर्याय म्हणून घेतात. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देण्याऐवजी, त्यावरती मुद्दा उचलण्याऐवजी सगळीजण नावाच्या वादावर वाद घालतायत. आता नाव बदलावं न बदलावं हा वेगळा मुद्दा आहे, त्याबद्दल मला बोलायचं नाहीये. पण मंगल प्रभात लोढांना नाव बदलायचंय आणि विरोधकांना त्याला विरोध करायचाय आणि ब्रिटिशांच्या खुणा पुसायच्यात म्हणून रुग्णालयाचं नाव बदलायचंय. पण तुम्ही त्या रुग्णालयाची इमारत ही ब्रिटिश स्थापत्य कलेची ओळख आहे, ती कशी बदलणार आहात? एकलव्याचं नाव देण्याला विरोध असायची काहीच गरज नाहीये, पण एकलव्याच्या नावाने मुंबईकरांना एक नवं अत्याधुनिक हॉस्पिटल का देत नाहीये याचा विचार आपण करायला हवा. नेते मंडळींनी यावर भाष्य केलं पाहिजे, यावरती आवाज उठवला पाहिजे. आणि म्हणूनच आज प्रश्न फक्त नावाचा नाहीये, तर प्राधान्याचा आहे. नाव बदललं तरी त्या गावाकडच्या रुग्णांच्या मनातलं केईएम बदलणार आहे का? आज केईएम रुग्णालय एका वळणावर उभं राहिलंय. एकीकडे 100 वर्षाचा इतिहास आहे, तर दुसरीकडे भविष्यात काय ओळख असावी यावर चर्चा सुरू आहे. पण या सगळ्यात एकच गोष्ट मात्र कायम आहे, ती म्हणजे लोकांचा विश्वास. कारण गावाकडचा तो माणूस आजही मुंबईत आला की एकच विचार करतो, केईएम मध्ये गेलो की कदाचित माझा माणूस वाचेल.
तुम्हाला काय वाटतं KEM रुग्णालयाच्या नामांतराबद्दल आणि त्यावरून सुरू असलेल्या वादाबद्दल कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.